नमस्कार, मी डॉक्टर बंडोपाध्याय अनिर्बाण, पल्मोनॉलॉजिस्ट, सुरभी हॉस्पिटल, मुंबई नाका, नाशिक. कोविडचा आजार परत आलाय. लोक फिरायला जात होते. नॉर्थ इंडिया, साऊथ इंडिया, युरोपला गेले काही लोक, साऊथ ईस्ट एशिया, सिंगापूर, मलेशिया, चायना, जपान ते फिरायला गेले. आल्यानंतर आजारी पडतायत. त्यांनी डेफिनेटली कोविडचा आजार तिकडनं भारत देशात आणलाय. ओमायक्रॉन नावाचं व्हेरियंट आहे, त्याचा प्रादुर्भाव होतो आहे. JN1 जी सब व्हेरियंट आहे त्याचा प्रादुर्भाव आहे. कुणालाच जास्त सिरियस इलनेस होत नाहीये. किरकोळ सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणं, काही लोकांना पोटात दुखून येतंय, जुलाब होत आहे, उलट्या होत आहे, 3 ते 4 दिवस आजारी असतात. मग अशा परिस्थितीमध्ये घाबरण्यासारखं काहीच नाहीये. घरात छोटे लेकरू असतील, घरात सिनियर सिटीजन असतील, जर का त्यांना कोविडचा इलनेस झाला तर प्रॉब्लेम विकट होऊ शकतो, म्हणून त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. घरात कोणाला सर्दी, ताप, खोकला, कॉमन कोल्ड सारखे सिम्पटम असतील तर हे जे सिनियर सिटीजन्स आहे, छोटे बाळ आहेत, त्यांना त्यांच्याकडनं दूर ठेवायला पाहिजे. मास्किंग त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हो, डॉक्टरांकडे लवकर जा, लवकर इन्व्हेस्टिगेशन्स करा, लवकर ट्रीटमेंट चालू करा. कोविडचा इलनेस आधीसारखं एवढं विकट नाहीये, पण हो, कोविडची इलनेस आहे आणि गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स आम्हाला पर्क्युलेट केले गेलेत आणि काही एवढं घाबरण्यासारखं नाहीये. टेक केअर, बी हेल्दी. थँक्यू व्हेरी मच.